जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे 8 ते 9 हजार क्रेटची झाली. टोमॅटोला सरासरी बाजारभाव संकरित व्हरायटीला 175, 250, एखादं वक्कल 300 रुपयाला देखील गेलं, परंतु सरासरी बाजारभाव 250 ते 200 रुपयापर्यंतचा मिळाला. आणि गावठी टोमॅटोला 150 ते 250 रुपयाचा बाजारभाव मिळाला. गावठी टोमॅटोला थोडासा बाजारभाव कमी मिळतो आहे. सध्या आवक कमी जास्त होताना दिसते. उन्हाळा अतिशय कडक आहे, त्यामुळे टोमॅटो लवकर तोडायला येत आहेत आणि त्याचा परिणाम बाजारभाव देखील होतो आहे. दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 8 ते 9 हजार क्रेटची झाली. एका क्रेटमध्ये टोमॅटो असतात 20 किलो, 2 किलो वजन असतं क्रेटचं. आणि बाजारभाव संकरित व्हरायटीला जो बाजारभाव मिळाला तो साधारण 250, 250, एखादं चांगलं A1चं टोमॅटो 300 रुपयांनी विक्री झालेली आहे. आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 रुपयापासून ते 250 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. आणि जी टोमॅटो ज्यूसला जातात ते 60 ते 70 रुपयाला एक क्रेट गेलेला आहे. सध्या ज्यूसला टोमॅटो जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. टोमॅटोला बाजारभाव वाढतील अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. सध्या उन्हाळा आहे, पाऊस पडतो आहे, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठतो आहे. ह्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं देखील अधिकचं नुकसान होतं आहे. सध्या टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे बळीराजा या खर्चामुळे मेटाकुटीला आलेला आहे. बाजारभाव वाढतील असं व्यापारी सांगतायत, परंतु बाजारभाव सध्या काही वाढत नाही. निसर्ग शेतकऱ्यांवर कोपल्यामुळे सध्या शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. व्यापारी सांगतायत बाजारभाव एका दिवसात वाढतील, परंतु बागा व्यवस्थित राहिल्या तर बाजारभावाचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, बाजारभाव पडलेले निश्चित आहे. तुमचं अर्थकारण टोमॅटोचं कोलमडलेलं आहे, परंतु नाउमेद होऊ नका. वेळच्या वेळी टोमॅटोला पाणी भरा, औषध फवारणी करा, बागेची काळजी घ्या. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, तुमचं काम निश्चित चांगलं जरी असलं तरी मार्केट कमिटीवर दररोजचं तुमचं लक्ष अधिकाधिक राहील. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहे. टोमॅटोला बाजारभाव अधिक मिळवून देण्याचा तुमचा प्रयत्न ठेवा. तुम्ही मंडळी सांगतायत बाजारभाव लवकरच वाढणार आहेत. लवकर म्हणजे कधी, हाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत असतात. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पारदर्शक कारभार असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी अधिक संख्येने या ठिकाणी टोमॅटो विक्रीला येत आहेत. अधिकचा बाजारभाव वाढेल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. 200 ते 250 रुपयापर्यंत आहेत. अर्थात माल हलके असल्यामुळे 150-200 रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे. अगदी 10-15% माल चांगल्या दर्जाचा येतो आहे. चांगल्या दर्जाच्या मालाला 250 ते 300 रुपयाचा बाजारभाव आहे. ते सुद्धा संकरित व्हरायटीला. त्या उन्हाळा आहे, टोमॅटो विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे, शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. व्यापारी बांधवसुद्धा चांगल्या प्रकारचा बाजारभाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जर माल चांगला नसेल, पुढे गिऱ्हाईक नसेल, तर व्यापारी बांधव तरी काय करणार. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांच्या हिताचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच नारायणगावच्या ह्या टोमॅटो मार्केटमध्ये दूरवरून शेतकरी टोमॅटो विक्रीला आणत आहेत. सध्या हवामान बदललं आहे, बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे, बाजारभाव पडलेले आहेत. शेतामध्ये लागवड केलेल्या कांद्याला बाजारभाव नाही, त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला. बांधवांनो, टोमॅटो पिकाची काळजी घ्या. व्यापारी बांधव देखील बाजारभाव वाढतील यासाठी प्रयत्नशील आहेत. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.